नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अश्विनी. I have qualified Maharashtra Set Chemical Sciences 2020 and we are going to start with lecture Organometallics. आणि Organometallics मध्ये आपण ऑलरेडी 3 लेक्चर्स कंप्लीट केलेले आहेत. 18 इलेक्ट्रॉन रूल, 16 इलेक्ट्रॉन रूल, how to calculate metal clusters, okay, structure of metal clusters using Wade's rule. हे 3 लेक्चर्स आपण ऑलरेडी केलेले आहेत. आज आपला 4th लेक्चर आहे कॅल्क्युलेशन ऑफ मेटल मेटल बॉन्ड, राईट. सो विल स्टार्ट विथ द लेक्चर. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे सेट एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी. ह्याच्यातून एक क्वेश्चन विचारला जातो, तर तुम्ही हा टॉपिक खूप लक्ष देऊन ऐका, राईट. आणि त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार, त्याच्यामुळे तुम्हाला अजून कॉन्फिडन्स येईल की हा टॉपिक अप्रोच कसा करतात. फर्स्ट आपण स्टार्ट करणार आहोत, काही स्टेप्स बघणार आहोत, त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल्स करणार आहोत. So how to calculate number of metal bonds using 18 electron rule. Step 1 आहे calculate total valence electron. फर्स्ट स्टेप काय आहे, आपल्याला टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्याला आपण सपोज करायचं आहे ए. ओके. स्टेप बी काय आहे, स्टेप 2 काय, आपल्याला बी फाइंड करायचं आहे. बी कसं फाइंड करायचं, एन इंटू 18 मायनस ए. स्टेप 3 काय आहे, टू कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ मेटल बॉन्ड्स. ओके, टोटल नंबर ऑफ मेटल बॉन्ड्स जर तुम्हाला फाइंड करायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, b/2. म्हणजे हा जो पण आन्सर येईल बीचा त्याला डिवाइड बाय 2 केलं तर तुम्हाला त्या क्लस्टरमध्ये किती मेटल बॉन्ड्स प्रेझेंट आहेत टोटल ते भेटतील. आणि जर तुम्हाला नंबर ऑफ मेटल बॉन्ड्स पर मेटल फाइंड करायचं असेल तर काय करावं लागेल, a/n. ओके. फॉर एक्झाम्पल मी एक रॅन्डम कुठला तरी क्लस्टर घेतला. ओके, फॉर एक्झाम्पल असा कुठला तरी क्लस्टर आहे, ठीक आहे. रुदेनियम कॉम्प्लेक्स घेतला, असा एक कुठला तरी असा एक क्लस्टर घेतला, राईट. असा एक क्लस्टर घेतला, इथे काय आहे, कार्बोनिल लिगँड्स आहेत. मी असाच रॅन्डम एक्झाम्पल घेते तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी या दोघांमधला फरक, राईट. नाहीतर काय काय मुलांना खूप कन्फ्युजन होतं. तर टोटल नंबर ऑफ मेटल बॉन्ड्स म्हणजे किती मेटल बॉन्ड्स टोटल प्रेझेंट आहेत, किती. हा मेटल आहे, हा मेटल आहे, 1 2 3 4 आणि 5. तर टोटल मेटल बॉन्ड्स किती प्रेझेंट आहेत या पूर्ण कॉम्प्लेक्स मध्ये, इथे पण कार्बोनिल असतील, राईट. टोटल मेटल बॉन्ड्स किती प्रेझेंट आहेत, 4. ठीक आहे. आणि सेकंड काय आहे, कॅल्क्युलेट नंबर ऑफ मेटल बॉन्ड पर मेटल. म्हणजे एका मेटलला किती मेटल बॉन्ड्स आहेत. हा एक, ह्या मेटलसाठी हा एक मेटल बॉन्ड आणि हा एक मेटल बॉन्ड आणि हा एक मेटल बॉन्ड. तर ह्या मेटलसाठी किती मेटल बॉन्ड्स झाले पर मेटल, 3. समजलं या दोघांमधला फरक, टोटल नंबर ऑफ मेटल बॉन्ड्स आणि नंबर ऑफ मेटल बॉन्ड्स पर मेटल, राईट. तर त्यासाठी जर टोटल नंबर फाइंड करायची असेल तर b/2 करावं लागेल. आणि जर नंबर ऑफ मेटल बॉन्ड्स पर मेटल करायचं असेल तर जो पण हा ए आलाय तुमचा, म्हणजे टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आलाय, त्याला तुम्हाला एन ने डिवाइड करावं लागेल. व्हॉट इज एन हियर, एन इज नंबर ऑफ मेटल ॲटम्स. एन इज नंबर ऑफ मेटल ॲटम्स. ओके. आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं, एन जेव्हा आपण वेड्स रूल स्टडी करत होतो, एन म्हणजे काय, नंबर ऑफ मेटल ॲटम्स. जर a/n चा आन्सर तुम्हाला 18 येत असेल तर नंबर ऑफ मेटल बॉन्ड्स विल बी 0. म्हणजे एकही मेटल बॉन्ड प्रेझेंट नाही आहे त्या स्ट्रक्चर मध्ये. जर 17 येत असेल तर नंबर ऑफ मेटल बॉन्ड पर मेटल किती, 1. 16 असेल तर 2, 15 असेल तर 3 आणि 14 असेल तर 4, राईट. इथे एक एक वाढवत जायचं आणि इथे एक एक कमी करत जायचं. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. काही लक्षात ठेवण्यासारखं नाहीये. 18 साठी 0, 18 पासून कमी करायचं 1, 17 आणि तिथे 1 वाढवत जायचं. ओके. आता आपण एक्झाम्पल घेऊया म्हणजे अजून क्लिअर होईल तुम्हाला. ओके, तर फर्स्ट आपली स्टेप काय होते, आपण स्टेप वाईज जाणार आहोत. फर्स्ट स्टेप काय होते, आपल्याला आपली टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काउंट करा, राईट. तर किती, कोबाल्ट मध्ये किती असतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, 9, राईट. सो 9 इंटू 2 आहेत ना कोबाल्ट, मग 2 प्लस
कार्बोनिल लिगँड किती इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्यूट करते? 2 इलेक्ट्रॉन्स. टोटल कार्बोनिल किती आहेत? 8. राईट. मग किती होणार? 18 प्लस 16. 18 प्लस 16 किती? 34. राईट. सेकंड काय आहे? ह्याला आपण काय सपोज करतो? ह्याला आपण ए सपोज करतो. आता आपल्याला बी फाइंड करायचं. व्हॉट इज बी? n इंटू 18 मायनस ए. राईट. n किती दिलं आपल्याला इथे? 2. सो 2 इंटू 18 मायनस ए. ए किती आला आपल्याला? 34. सो 36 मायनस 34 किती आन्सर येतोय? 2. आता ह्या कोबाल्ट कॉम्प्लेक्स मध्ये जर मला काय क्वेश्चन दिला असेल, क्वेश्चन मध्ये रीड करायचं आधी प्रॉपरली. पर मेटल दिलाय की टोटल नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स दिले. जर मला टोटल नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स फाइंड करायचे असतील तर टोटल नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स फाइंड करायचे असतील तर काय सांगितलेलं करायचं? बी बाय 2. राईट. बी किती आला माझा? 2. 2 बाय 2. आन्सर किती? 1. म्हणजे ह्या पूर्ण कॉम्प्लेक्स मध्ये फक्त एकच मेटल मेटल बॉन्ड प्रेझेंट आहे. तो कसा असणार? ऑब्व्हियसली तो कसा असणार? या दोन्ही कोबाल्ट मध्ये असा असणार. राईट. असा. आता आपल्याला जर क्वेश्चन मध्ये असं विचारलं, नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड पर मेटल, नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड पर मेटल म्हणजे एका मेटलला लागून एका मेटलला किती बॉन्ड्स आहेत? तर इथे बघा ही एकच अरेंजमेंट होऊ शकते. राईट. मग इथे काय येणार? असं स्ट्रक्चर येणार. ह्याचं स्ट्रक्चर कसं असतो? इथे कार्बोनिल लिगँड्स आहेत. ठीक आहे. ह्याचा पण आन्सर किती येणार? 1. तरी आपण प्रूफ करून बघूया कसं फाइंड करतात. ए बाय एन. ए किती आलेला माझा? 34. 34 बाय एन. एन किती होता? 2. 34 बाय 2 किती? 17. राईट. आणि जर 17 असेल तर किती नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स पर मेटल? 1. म्हणजे पर मेटल सुद्धा एकच बॉन्ड आहे. आणि या पूर्ण कॉम्प्लेक्स मध्ये मेटल मेटल बॉन्ड पण किती आहेत? 1 आहे. समजलं? हा वाला बॉन्ड. ओके. जर काही कन्फ्युजन असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही विचारू शकता. राईट. आता आपण नेक्स्ट दुसरं एक्झाम्पल घेऊया. इथे पण आपण स्टेप वाईज करूया. फर्स्ट काय आहे? फर्स्ट स्टेप काय आहे? टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. किती आहे टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन? किती आहे टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन? Fe मध्ये किती? 8. राईट. 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. 8 इंटू 3 प्लस 12 इंटू 2. राईट. किती झाले? 24 प्लस 12 2 इज हाऊ मच? 24. किती झाले टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन? टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज हाऊ मच? 48. राईट. सेकंड स्टेप ह्याला आपण काय सपोज करतो? ए. सेकंड स्टेप काय आहे आपली? बी कॅल्क्युलेट करायचं. बी चा फॉर्म्युला काय असतो? n इंटू 18 मायनस ए. राईट. n किती आहे? 3. 3 इंटू 18 मायनस 48. राईट. त्याचा आन्सर किती येणार? 6. म्हणजे बी किती आला आपल्याला? 6. आता आपल्याला जर टोटल नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स फाइंड करायचे आहे, टोटल नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स, तर आन्सर काय कसं करावं लागेल? बी बाय 2. राईट. म्हणजे किती? 6 बाय 2 म्हणजे किती? 3. म्हणजे या पूर्ण कॉम्प्लेक्स मध्ये टोटल नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स किती आहेत? 3. आणि जर नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड पर मेटल फाइंड करायचंय, नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड पर मेटल फाइंड करायचंय, तर ते कसं करणार? ए बाय एन. ए किती भेटला? 48. एन किती आहे? एन 3. 48 बाय 3 किती होता? 16. राईट. मग 16 असेल तर किती नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड असणार? 2 मेटल मेटल बॉन्ड पर मेटल. राईट. पर मेटल. मी तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवते, मग तुम्हाला ते अजून नीट समजेल. ओके. एक दुसरा आपण इंक घेऊया.
ओके, मी इथे स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. ओके, इथे 3 Fe असतात असे. इथे 3 कार्बोनिल्स आहेत. ओके, 3 कार्बोनिल्स इथे. तुम्हाला कोणी स्ट्रक्चर नाही विचारणार की स्ट्रक्चर कसं आहे या कंपाऊंडचा, असा कधीच क्वेश्चन येत नाही. फक्त हेच क्वेश्चन येतो, टोटल नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स आणि नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स पर मेटल. ओके, हाच क्वेश्चन. फक्त तुम्हाला क्वेश्चन नीट लक्ष देऊन बघायचा आहे. हे बघा, हे जे आहेत कार्बोनिल्स हे ब्रिजिंग कार्बोनिल्स आहेत. ठीक आहे, इथे हे 2 ब्रिजिंग कार्बोनिल्स आहेत आणि हे सर्व टर्मिनल कार्बोनिल्स आहेत. राईट. तर बघा इथे टोटल नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स किती आहेत बघा, 1 2 3. राईट. टोटल नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स किती आहेत, 3. आपला आन्सर पण किती आला, 3. नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड पर मेटल म्हणजे एका मेटलला पर मेटलला किती मेटल मेटल बॉन्ड्स आहेत, तर इथे एक हा आणि इथे एक हा. राईट. या एफीला हे 2, या एफीला हा आणि हा, या एफीला हा आणि हा. राईट. 2. सो नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स पर मेटल किती आहेत, 2. ओके. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत 16 इलेक्ट्रॉन रूलनी कसं सॉल्व्ह करतात. आता तुम्ही विचाराल की मॅडम 18 इलेक्ट्रॉन आणि 16 इलेक्ट्रॉन कसं समजायचा. ते 16 इलेक्ट्रॉन कुठली कॉम्प्लेक्सेस फॉलो करतात, जे पण स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस आहेत आपल्याकडे. ओके, जे पण स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस आहेत ते 16 इलेक्ट्रॉन रूल फॉलो करणार. आपण जेव्हा एक्झाम्पल्स करू तेव्हा आपल्याला कळेलच की ते स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस आहेत. ठीक आहे, तर सेम आहे, फक्त 18च्या जागी जिथे जिथे 18 होतं तिथे तिथे 16 टाकायचंय तुम्हाला. ठीक आहे, सेम स्टेप्स आहेत. कॅल्क्युलेट टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर बी विल बी एन इंटू, अगोदर 18 होता इथे 16, एन इंटू 16 मायनस ए. त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स करायचे असतील तर b/2 करा. कॅल्क्युलेट करायचं नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स तर डू a/n. ओके, तिथे कसं होतं, जर 18 असेल तर 0, इथे 16 असतील a/n, तर नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स विल बी 0, म्हणजे नो मेटल मेटल बॉन्ड्स. इथे मग सेम तसं 15 झालं तर इथे 1 होणार, 14 असेल तर 2, 13 असेल तर 3. राईट. आता आपण हा एक्झाम्पल करूया. हा बघा, हा एक्झाम्पल मधूनच समजेल तुम्हाला की हा कसा स्ट्रक्चर आहे. बघा, रोडियम कॉम्प्लेक्स आहे आणि हा जो होल कॉम्प्लेक्स आहे तो ट्वाइस आहे. ठीक आहे, हा 2 बाहेर आहे ब्रॅकेटच्या. ह्याचा अर्थ काय की जे पण ब्रॅकेटच्या आतमध्ये दिलंय ते सर्व 2 टाइम्स आपल्याला घ्यायचंय. राईट. मग हे बघा, इथे एक रोडियम असणार. ओके, ह्याचे लिगँड्स काहीतरी, ह्याचे लिगँड्स असणार आणि इथे एक रोडियम आहे. राईट. इथे बघा, ही साईन कसली आहे, ब्रिजिंगची. म्हणजे जो पण क्लोरीन आहे तो ब्रिजिंगला आहे, म्हणजे हा क्लोरीन असा आहे ब्रिजिंगला. राईट, असा क्लोरीन ब्रिजिंगला आहे. आणि हे काय, इथे इथिलीन लिगँड आहे eta2, आणि एका रोडियमला किती आहेत, 2 अटॅच्ड आहेत. राईट, एका रोडियमला असे 2 इथिलीन लिगँड अटॅच्ड आहेत. eta2 चा अर्थ काय की 2 कार्बन्स एकत्र अटॅच्ड आहेत. राईट, असं. तर मी हा रफ फिगर बनवला आहे या कॉम्प्लेक्सचा. ओके, तर हे ह्याच्यावरूनच कळतं की हा स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स आहे. ओके, तरी पण आपण इन डिटेल कॅल्क्युलेट करूया नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स. ते बघा, इथे नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स किती येणार ते सर्व आपण इन डिटेल कॅल्क्युलेट करूया. ओके, तर ही कुठली इलेक्ट्रॉन स्पीशीज आहे, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स बनवते ना सॉर्ट ऑफ, म्हणजे 16 इलेक्ट्रॉन स्पीशीज आहे. राईट. तर कसं करायचं, टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फर्स्ट कॅल्क्युलेट करायचे. राईट. आणि इथे ह्या 2 कडे जरा एकदम लक्ष द्या, म्हणजे हे जे पण तुम्ही घेणार ते सर्व इंटू 2 करायचंय. राईट. तर इथिलीन इथे eta2 इथिलीन, eta2 म्हणजे काय, हा इथिलीन आहे ना आपला, हा इथिलीन असतो.
इटा 2 म्हणजे काय की हे दोन्ही कार्बन्स त्या मेटलला जॉईंट आहे, तिथे काय रुदेनियम, तर ह्याचा अर्थ होतो इटा 2, राईट. दोन्ही कार्बन्स या रुदेनियमला जॉईंट आहेत, राईट. तर किती येणार कॉन्ट्रीब्युशन, मी तुम्हाला हे फर्स्ट लेक्चर मध्ये शिकवलेलं, एक हा बॉन्ड इन्व्हॉल्ड आहे, राईट. बॉन्ड इन्व्हॉल्व झाला की किती असतं 2 इलेक्ट्रॉन्स, राईट. तसे किती आहेत 2, म्हणजे अजून एक असं इथे जॉईंट आहे या रुदेनियमला, ठीक आहे. अजून एक असं रुदेनियमला जॉईंट आहे. मग इथून टू किती झाले 4, कळालं. आणि अजून एक रुथेनियम इथे पण आहे, राईट. मी काय सांगितलेलं की जे पण हे आहे ते सर्व ट्वाईस आहे, राईट. असा आहे हा स्ट्रक्चर, है ना. इथेच आपण बनवलं आहे, राईट. इथे पण बनवलं आहे. मग हे जे पण येईल आन्सर त्याला मल्टिप्लाय बाय 2 करायचं, राईट, कारण इथे ट्वाईस आहे. प्लस रोडियम, रोडियम किती इलेक्ट्रॉन्स देतो, रोडियम कुठल्या सिरीज मध्ये येतो, आपण केलेलं कुठल्या सिरीज मध्ये येतो रोडियम, 9 असतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे, इंटू 2. का 2, कारण 2 रोडियम्स आहेत ना, 2 दिले इथे, कन्फ्युज नाही व्हायचं. कोबाल्ट, रोडियम आणि इरिडियम, ओके, म्हणून 9 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. आणि इथे काय ब्रिजिंग सीएल दिलाय, ब्रिजिंग हॅलोजन, आपण केलेलं आहे. ब्रिजिंग हॅलोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन्स कॉन्ट्रीब्युशन असतं 3, राईट. टोटल 2 क्लोरीन्स आहेत म्हणजे इंटू 2. तर टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती येतात आपले, टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती येत आहेत 32 येत आहेत, राईट. कॅल्क्युलेट करा, 32 येणार. आणि ह्याला आपण काय सपोज करतो, हा आहे आपला ए. बी कसा कॅल्क्युलेट करतात, एन इंटू 16 मायनस ए, राईट. एन किती आहे आपला इथे, किती रोडियम्स आहेत 2, राईट. 2 रोडियम्स आहेत ना, मग 2 इंटू 16 मायनस 32, राईट. सो 16 टू जा 32, 32 मायनस 32 इज 0. मग बी चा आन्सर किती येतोय 0, राईट. मग बी बाय 2 पण किती येणार 0, राईट. आणि मग बी बाय 2 आपण कशासाठी घेतो, टोटल नंबर ऑफ मेटल मेटल ऍटम्स, टोटल नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स साठी ना. म्हणजे इथे टोटल नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स किती आहेत 0. तेच आपण या फिगर मध्ये बघितलेलं बघा, रोडियम आणि रोडियमच्या मध्ये कुठलाच बॉन्ड नाहीये, मग टोटल नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स पण किती आला 0, राईट. नेक्स्ट काय आहे आपल्याला करायचंय, ए बाय एन, राईट. ए बाय एन, ए बाय एन म्हणजे किती 32, 32 बाय 2, राईट. 32 बाय 2 किती येते 32 बाय 2 16, राईट. आणि आपण इथे बघितलेलं, राईट, 16 असेल तर नंबर ऑफ मेटल मेटल बॉन्ड्स पर मेटल किती येणार 0. मग इथे पण आन्सर किती येणार 0. समजलं. म्हणजे ह्या कॉम्प्लेक्स मध्ये कुठलाच मेटल मेटल बॉन्ड नाहीये, हे आपण या फिगरनी फार स्पष्टपणे आपण प्रेडिक्ट केलेलं, राईट. अगोदरच आपण प्रेडिक्ट केलेलं की या रोडियम आणि या रोडियम मध्ये कुठलाच मेटल मेटल बॉन्ड नाहीये, हा बॉन्ड क्लोरीन सोबत आहे, ठीक आहे. आपल्याला मेटल मेटल बॉन्ड्स विचारले तर कुठलाच मेटल मेटल बॉन्ड नाहीये, म्हणून दोन्ही आन्सर्स आपल्याला काय आले 0. ओके, असा क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो, राईट. इम्पॉर्टंट आहे हा, ओके. आम्ही जेव्हा असाइनमेंट्स आपण जेव्हा सॉल्व्ह करणार त्याच्यामध्ये मी हे क्वेश्चन्स टाकणार आहे, ओके. सो दिस वॉज ऑल फॉर टुडेज लेक्चर. आपण पेड कोर्सेस इंट्रोड्यूस करत आहोत पेपर 1 आणि पेपर 2 साठी. पेपर 1 मध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स, सोल्युशन्स भेटणार सर्व क्वेश्चन पेपर्सचे, आणि त्यासोबत 40 प्रॅक्टिस पेपर्स भेटणार अलॉंग विथ सोल्युशन्स इन इंग्लिश अँड मराठी, ओके. आणि ह्याची फीस आहे फक्त 999. अँड फॉर मोर डिटेल्स यू कॅन कॉन्टॅक्ट द गिवन व्हॉट्सॲप नंबर.
आणि पेपर 2 साठी पण आपण एक पेड कोर्स लॉन्च करत आहोत ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी या ॲपमध्ये. त्याच्यामध्ये स्पेशली डेडिकेटेड व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. MH सेटसाठी असाइनमेंट्स आणि व्हिडिओ सोल्युशन सुद्धा भेटणार, मॉक टेस्ट सुद्धा होणार आहेत, डाऊट सॉल्विंग आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्विंग सुद्धा आहे. Right, and it is all for just 2,999. आणि फॉर मोर डिटेल्स यू कॅन कॉन्टॅक्ट व्हॉट्सॲप नंबर. ओके, या व्हॉट्सॲप नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि द रजिस्ट्रेशन इज गोइंग टू स्टार्ट फ्रॉम 1st June. ओके, थँक्यू.